नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत डाळ पालक. पण ही डाळ पालक आपण थोडी वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत, ज्याची चव अप्रतिम लागते आणि करायला हे अगदी साधी सोपी आहे. तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही कोणतीही पालेभाजी जेव्हा बनवता तेव्हा स्वच्छ निवडल्यानंतर अगोदर ती स्वच्छ धुवायची आहे. त्यानंतर त्याच्यातील संपूर्ण पाणी नितळायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ती बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तर इथं व्यवस्थित अशी बारीक पालक कट करून घेतलेली आहे पहा. आता याच्यामध्ये इतर साहित्य घालायचं आहे. तर याच्यामध्ये मी 1 चमचाभर घातलेलं आहे बेसन पीठ, जे मी घरगुतीच बनवलेलं आहे. तुम्ही विकतचं जर पीठ आणत असाल तर ते व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे घेतलेला आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ. त्याचबरोबर इथं 1 चमचाभर आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे. त्यानंतर घेतलेली आहे 1 चमचा धनेपूड, अगदी छोटा पाव चमचा एवढं जिरेपूड घेतले आणि थोडासा ओवा घेतलेला आहे. तो थोडासा आपल्याला हातावरती क्रश करून ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मी अर्धा चमचा घेतलेला आहे पांढरे तीळ, ते घातले. त्याचबरोबर घालायचं आहे पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला हे सर्व जे साहित्य आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर अगदी अर्धा चमचा एवढं तेल याच्यामध्ये घालायचं आहे. आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. पाणी न घालताच आपल्याला सुरुवातीला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा याचा डो तयार झालेला आहे. याच्यामध्ये अजिबात थोडंही पाणी घातलेलं नाही. आता हा तयार झालेला डो एका आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. स्टीमरची प्लेट आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने थोडंसं तेल लावून घेतल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला थोडेसे तीळ याच्यावरती पसरवून घ्यायचे आहेत. तीळ घालणं ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल. आता आपण जो पालकचा डो बनवून घेतलेला आहे तर तो आपण व्यवस्थित असा प्लेटमध्ये आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं हे पालक आपण व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. आता याच्या वरच्या साईडनं पुन्हा इथं मी थोडंसं तीळ पसरवून घेतलेलं आहे. हे पण ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल. आता आपल्याला ही जी वडी आहे ती व्यवस्थित अशी वाफवून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी अगोदरच मी कढईमध्ये पाणी गरम करून ठेवलं होतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला आता ही प्लेट आपल्याला कढईमध्ये ठेवून घ्यायची आहे. तर पहा, छान पाण्याला उकळी यायला लागली कीच आपल्याला याच्यामध्ये ही प्लेट ठेवून द्यायची आहे आणि 10 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती व्यवस्थित अशी ही वडी वाफवून घ्यायची आहे. आता झाकण लावलं आणि 10 मिनटानंतर आता आपण याला चेक करायचं आहे. तर पहा, 10 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण इथं वडी व्यवस्थित शिजली आहे का तर ते चेक करूया. झाकण काढलेलं आहे पहा आणि अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट अशी इथं ही पालकची वडी जी आहे ती शिजून तयार झालेली आहे. आता ही अशीच बाजूला ठेवून गार करून घ्यायची आहे. दुसरीकडे आपल्याला सेम प्रमाणात डाळी घ्यायच्या आहेत. तर इथं मी मसूर डाळ वापरलेली आहे छोटी अर्धी वाटी आणि त्याच वाटीने छोटी अर्धी वाटी घेतलेली आहे मूग डाळ. आता दोन्ही डाळी आहेत त्या स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. अगोदर निवडून घ्यायच्या, त्यानंतरच आपल्याला डब्यामध्ये काढून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. स्वच्छ डाळी धुवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये चिमूटभर हळद घातलेली आहे. त्याचबरोबर अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे आपली जी डाळ आहे ती छान अशी मऊसूत शिजली जाते. जास्त वेळ घोटत बसण्याची गरज नाही. तुम्हाला जर इथे तुरीची डाळ वापरायची असेल तर तीही तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर इथं अर्धा छोटा टोमॅटो बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर तो घातला. आता आपण हा असाच डबा कुकरमध्ये ठेवून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये तुम्ही पाहू शकता डाळ अगदी छान मऊसूत अशी शिजली गेलेली आहे. आता पळीच्याच सहाय्याने ही डाळ व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित डाळ तयार झाली. आता फोडणीसाठी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल चांगलं गरम झाल्यानंतर छोटा पाव चमचा घातले मोहरी, छोटा पाव चमचा घालायचा आहे जिरे, त्यानंतर टाकायचं आहे हिंग, कढीपत्त्याची पाने. आता हे काही सेकंदासाठी परतून घेऊन त्याच्यानंतर
ह्याच्यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, तर त्या घातल्या. आधी हलकासा लसूण भाजून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला याच्यामध्ये इतर साहित्य घालायचं आहे. त्यानंतर इथे मी एक हिरवी मिरची, मोठी मिरची कट करून घेतली, तर तीही तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे कांदा. आपण जेव्हा लसूण आणि कांदा फोडणीमध्ये दोन्हींचा वापर करतो, तर अशा वेळी सुरुवातीला लसूण भाजून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर पहा, कांदाही हलकासा तांबूस रंगावरती इथं भाजला गेलेला आहे. आता आपल्या घरामध्ये जे बेसिक मसाले असतात तर ते घालायचे आहेत. तर इथे मी 1.5 चमचा घरगुती लाल तिखट वापरलेला आहे. ते व्यवस्थित तेलामध्ये अगोदर परतून घेऊया आणि त्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे फेटून घेतलेली डाळ. तर संपूर्ण डाळ ह्याच्यामध्ये घालून घेतली. आता डाळ घातल्यानंतर तुम्हाला जर थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे. आता जितकं तुम्हाला घट्टसर किंवा पातळ आमटी हवी असेल त्या पद्धतीने याच्यामध्ये पाणी ॲड करूया. तर इथे मी पुन्हा एक अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित अशी डाळ मिक्स करून घेऊया. डाळ मिक्स झाल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि डाळीला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. डाळीला उकळी येते तोपर्यंत आता आपण ह्याच्या पालकच्या वड्या व्यवस्थित अशा कट करून घेऊया. तर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथं पालकच्या वड्या कट करू शकता. तर इथे मी चौकोनीच वड्या कट करून घेतलेल्या आहेत पहा. आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा वड्या कट केल्यानंतर आता ह्या ज्या वड्या आहेत त्या चमच्याच्या साहाय्याने किंवा परातने घेऊन त्या व्यवस्थित अशा प्लेटमधून काढून घ्यायच्या आहेत. अगदी सहज वड्या निघल्या जातात आणि अप्रतिम दिसतात, चवीला खूपच छान लागतात. ह्या वड्या अशाच जरी खाल्लात तरी चवीला अप्रतिम लागतात. तर इथे अगदी व्यवस्थित अशा वड्या तयार झालेल्या आहेत. दुसरीकडे डाळीलाही अगदी छान अशी उकळी आलेली आहे पहा. डाळीचा रंगही सुरेख दिसतोय. आता झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा डाळ व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण ज्या पालकच्या वड्या बनवून घेतले तर त्या एक एक करून आपल्याला ह्या आमटीमध्ये सोडून द्यायच्या आहेत. तर पहा, या पद्धतीने पालकच्या वड्या ज्या आहेत त्या आमटीमध्ये सोडून घेतल्या. सर्व पालक वड्या आमटीमध्ये सोडल्यानंतर आता आपल्याला ही आमटी पुन्हा 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून छान अशी खळखळून उकळून घ्यायची आहे, जेणेकरून आपण त्या पालक वड्या घातलेल्या आहेत त्या छान अशा मऊसूत शिजल्या जातील आणि आपण जेव्हा भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चुरून खाऊ त्यावेळी त्याची चव अजूनच वाढेल. आता 4 मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि आता या स्टेजला भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथं आपली अगदी चटपटीत, झणझणीत आणि चमचमीत अशी वेगळ्या पद्धतीची डाळ पालक तयार झालेली आहे. दिसायला जितकी सुंदर दिसते त्याच्यापेक्षा चवीला अप्रतिम लागते. मी सांगते म्हणून खरंच एकदा ही डाळ पालक नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला हाईप करा आणि ही अशी डाळ पालक एकदा नक्की ट्राय करा. खरंच सांगते, गरम गरम भातासोबत ही अशी डाळ पालक आणि ती पालकची वडी चुरून खायला अप्रतिम लागते. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.